बरेचसे लोक प्रयत्न करतात परमेश्वराच्या कामांना करण्याचा, परमेश्वराच्या पद्धतीने जगण्याचा, आणि ते नाही जगू शकत आणि ते हार मानतात. मी त्यांना सांगू इच्छितो की हारून नका जाऊ. पवित्र आत्मा तुमच्यासोबत होता आहे आणि राहणार, आणि तुम्ही त्या कामाला करू शकाल. त्या कामासाठी परमेश्वराने तुम्हाला करण्यासाठी बोलवलं आहे. प्रेज द लॉर्ड. फक्त तुमचं काम आहे परमेश्वरावरती विश्वास करणं. कधीच नका विचार करू की पवित्र आत्मा तुला सोडून गेला. येशूने सांगितलं की तो तुमच्यासोबत काय राहणार आहे कायमचा. जोपर्यंत तुम्ही येशूवर विश्वास करता, त्याच प्रकारे बोलला, जोपर्यंत तुम्ही येशूवरती विश्वास करता तोपर्यंत पवित्र आत्मा तुमच्यासोबत आहे. पवित्र आत्मा तो तेव्हाच सोडून जाईल जेव्हा कोणी सांगेल की येशू माझा प्रभू नाही आहे. सिंपल. आज तुम्ही काही पण का ना करून दे, काही पण, किती पण मोठी चुकी का ना करून दे. असू शकतं तुमचं हृदय तुम्हाला धिक्कारत असेल, कसं करू शकतो, मला हे नाही करायचं होतं, माझी खूप चुकीचं आहे. ओके, सत्य कायम बनून राहणार आहे. पवित्र आत्मा तुला सोडून नाही जाणार आहे. तो नाही जाऊ शकत. त्याची ती सेवा काहीच नाही आहे तुम्हाला सोडून जाण्याची. येशू ख्रिस्ताने सांगितलं, मी तुम्हाला नाही कधी सोडणार, नाही कधी त्यागणार. त्याने सांगितलं, जा आणि जगाच्या अंतापर्यंत सुवार्ता ऐकवा, आणि मी जगाच्या अंतापर्यंत काय आहे तुमच्यासोबत आहे. उठवा आपल्या हातांना आणि सन्मान करा त्या जिवंत परमेश्वराचा. परमेश्वराची महान उपस्थिती इकडे आहे. धन्यवाद द्या आपल्या हातांना उठवून त्याचा. रिझीन तला वोशा फ्राझीन. धन्यवाद द्या आपल्या पवित्र हातांना उठवून. धन्यवाद द्या आपल्या पवित्र हातांना उठवून. धन्यवाद द्या आपल्या पवित्र हातांना उठवून. रिबो उजान तला वोशा फ्राझीत्रा. ओ हालेलुया, ओ हालेलुया, हालेलुया. परमेश्वर तुम्ही महान हाताने, तुमच्यासारखा कोणी नाही आहे. धन्यवाद देतो तुमच्या दयेसाठी, तुमच्या प्रेमासाठी, तुमच्या दये करुण्यासाठी. धन्यवाद प्रभू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आम्हाला अनंत जीवन देण्यासाठी धन्यवाद. येशूच्या नावामध्ये आम्हाला आरोग्य देण्यासाठी मी प्रार्थना करतो तुमच्या मुलांसाठी की ते अनंत जीवनाच्या सत्याला समजत आहेत, त्याच्या ज्ञानामध्ये पुढे जात आहेत. धन्यवाद देतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि या प्रार्थनेला आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. बसू शकता. वाव. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोलू शकता, स्वागत आहे तुमचं. हे आमचं वर्ष आहे सोडवण्याचं, आणि आपण बऱ्याच दिवसापासून श्रेष्ठतेवरती बोललो. आजपासून आपण एक खूपच इम्पॉर्टंट गोष्टीवरती बोलायला इच्छितो. तर माझ्याकडे आज खूपच इम्पॉर्टंट संदेश आहे जो तुमची खूप सहायता करेल. चला उघडूया जकर्याह 4:6. आणि ह्याला फक्त एक संदेश नका मानू. हे जे जीवन आहे ज्याला तुम्ही आत्तापासूनच चालायला सुरू करता. शिकवलं गेलं आहे की पवित्र आत्म्यावरती भरोसा करायचा आहे. ओ पवित्र आत्मा, पहिल्यांदा पवित्र आत्म्यावरती लक्ष द्यायला सुरू करा. सगळ्यात पहिली गोष्ट, जर तुम्ही पवित्र आत्म्यावर चालू इच्छिता तर पवित्र आत्म्यावरती लक्ष द्यायला सुरू करा. ज्या तुम्ही पवित्र आत्म्यावरती लक्ष द्याल तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत चालू शकाल. तर पहिली गोष्ट तो तुमच्या डोक्यामध्ये असला पाहिजे. ओ पवित्र आत्मा, धन्यवाद माझ्या जीवनामध्ये तुमच्या उपस्थितीसाठी. ओ धन्यवाद पवित्र आत्मा, माझ्या सेवकासाठी तुम्ही करण्यासाठी पाठवले गेलात. ओ फक्त याच गोष्टीसाठी धन्यवाद द्यायला सुरू करा. जास्त नाही माहीत आहे तर समजत आहे, बोलू शकता. बोला, धन्यवाद पवित्र आत्मा. यासाठी स्कूलमध्ये नाही जावं लागेल ना. फक्त तुम्ही सांगितलं आम्हाला समजलं लिहून द्या. त्याच्यामध्ये काय लिहून द्यायचं होतं? जर आईने सांगितलं तुझं नाव आहे रामकुमार, तर तुम्ही थोडीच सांगणार आहे मला लिहून दे रामकुमार, मला लक्षात नाही राहत. तरी हिंमत नका करू. बोला, पवित्र आत्मा धन्यवाद माझ्या जीवनामध्ये तुमच्या उपस्थितीसाठी. कठीण आहे, कठीण आहे. आता नका सांगू आम्ही स्कूल नाही गेलो, फर्स्ट आम्हाला समजत नाही. या लाईनमध्ये काय होतं? सुनेच्याबद्दल सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. ही सुनाची आहे, तिला टोमॅटो शिवायला नाही आहेत. जेव्हा आली होती चहाची बनवली होती, काय सांगू तुला, जी होती आतापर्यंत आठवते आम्हाला. तर हे काय नाही आठवत आहे. आणि हेच जे लोक बोलतात की मला आठवत नाही, दुसऱ्यांच्या चुका त्यांना सगळं माहिती आहे. ज्या दिवशी पहिल्यांदा आली होती सासूने बोललं होतं डाव्या पायाच्या जागी उजवा पाय ठेव, हे आठवतं त्यांना आतापर्यंत. 2 सुना आल्या आहेत, सासू पण मेली आहे, ते पण आठवतं त्यांना. प्रेज द लॉर्ड. बोला, प्रिय पवित्र आत्मा माझ्या जीवनामध्ये तुमच्या उपस्थितीसाठी धन्यवाद. मी तुमच्यावरती प्रेम करतो. धन्यवाद माझ्या जीवनामध्ये येण्यासाठी, मला ते सगळं शिकवण्यासाठी जे मला माहिती असायला हवं.
धन्यवाद. धन्यवाद. कठीण आहे. जर तुम्ही दिवसामध्ये सगळं बोलायला सुरू कराल, तुम्हाला एवढं समजेल, एवढं शिकाल की वाव, तर हेच बोलून. पण जेवढं तुम्ही हे बोलत आहात, पवित्र आत्म्यावर तुम्ही जेवढं लक्ष द्याल, तो तुमच्यावरती तेवढं लक्ष देईल. मी एक गोष्ट शिकलो आहे. जेव्हा तुम्ही बायबल वाचणार, निर्गमनाचे पुस्तक, चला काहीतरी दाखवतो मी. ओ लॉर्ड, दिस इज ब्युटिफुल. दिस इज ब्युटिफुल. आहात का? ओके, निर्गमन 3 अध्याय 1 वचन. खूपच ब्युटिफुल. मोशे आपला सासरा इत्रो नामक या जगाच्या मेंढरांना चरवत होता. मोशे इजिप्त सोडून मिस्र सोडून कुठे निघून गेला होता? देनांकडे. तो जंगलाच्या पश्चिमी. खूप लक्षात नाही का? इकडे तुम्हाला खूप सगळ्या प्रश्नांचे उत्तर भेटतील. तुम्हाला समजेल की परमेश्वर कसं काम करतो. जेव्हा मी बायबल वाचायला सुरू केलं आणि जेव्हा पास्टर कृष्ण एक लाईन सांगितली, जी बायबलमध्ये पण लिहिली आहे की इस्रायलाच्या मुलांना परमेश्वराची कामं माहीत होती आणि मोशेला परमेश्वराचे काम करण्याच्या पद्धती माहीत होत्या. बोलो, हे प्रभू, जर पुढे जायचं तर तुमच्या पद्धती समजल्या पाहिजेत. हेच करणे की माझी इच्छा जी परमेश्वर परत परत पूर्ण करतो. मी बायबल वाचतो, मला कायम परमेश्वराचे सिद्धांत दिसून येतात. काम तर नंतर दिसून येतात. आम्हाला बघणं खूप सरळ आहे, पण सिद्धांत दिसून येतात. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच जणांचा त्रास तो आहे जो त्यांना सिद्धांत दिसून नाही येत. त्यासाठी परमेश्वराचे काम आहे त्यांच्या जीवनामध्ये ते तसेच असतात. ते होतात कधी, ते त्यांना समजत आहे. ते होतं कधी, असं ना. ते मारतात बाण. लागला निशाण्यावरती लागला, नाही लागत तर नाही लागला. मोशे आपल्या सासरा इत्रो नामक या जगाच्या मेंढरांना चारवत होता आणि त्याने जंगलाच्या पश्चिमीकडे ओरे नावाच्या परमेश्वराच्या पर्वताकडे घेऊन गेला तो. नेक्स्ट. लक्ष देऊ नका, तुम्हाला मी आता शिकवलं किती पॉवरफुल आहे. तुम्हाला त्या प्रार्थनेने माझं काय होईल? ओ बॉय, ही प्रार्थना तुम्हाला आता ती शिकवली आहे. तुम्ही समजाल तर तुम्हाला समजेल की हेच करायचं आहे, तर तुम्हाला सिद्धांत समजेल. आणि परमेश्वराच्या दूताने एका काटेरी झाडांच्या मध्ये आगीच्या ज्वालेमध्ये त्याला दर्शन दिले. तर त्याने झाडीला कोणी जळवलं? बोला, परमेश्वराच्या दूताने झाडी जळवली. आहात का? बोलत नाही, मला हलवून विचारतो आज. बोला, परमेश्वराच्या दूताने दरवाजा हलवला. अभी बोलते का मैंने इसी लिखा था, क्या बोल? बोला, परमेश्वराच्या दूताने भूकंप आणला, झाडी जळवली. काय जळवली? ओके, जरा इकडे कोणासोबत तरी असा उभा राहतो. आणि परमेश्वराच्या दूताने एका काटेरी झाडांच्या मध्ये आगीच्या रूपात त्याला दर्शन दिले. आणि त्याने कोणी? मोशेने. बोला, मोशेने. झाडी कोणी जळवली? परमेश्वराने. बघितलं कोणी? किरण समजत आहे. बोला, झाडी जळवली परमेश्वराने. बघितलं मोशेने. बोला, बघितलं मोशेने. आणि परमेश्वराच्या दूताने काटेरी झाडांच्या मध्ये आगीच्या ज्वालेमध्ये त्याला दर्शन दिले. आणि त्याने दृष्टी उठवून बघितलं की झाडी तर जळत आहेत पण नष्ट नाही होत आहे. ठीक आहे, चमत्कार होत होता. काय होत होता? भाई, जळत आहेत पण भस्म. चमत्कार. बोला, चमत्कार होत होता. बोला, चमत्कार होत होता. बोला, परमेश्वर चमत्कार करत होता. लक्ष मोशे देत होता. हात उठवू शकता? बोला, परमेश्वर चमत्कार करत होता. लक्ष मोशे देत होता. काय तुम्हाला माहिती आहे? आम्ही चमत्काराचा व्हिडिओ यासाठी दाखवतो परत. तुम्हाला माहीत नाही की आम्ही त्या हिलिंग स्किलचा व्हिडिओ तुम्हाला परत का दाखवतो? त्या गोष्टीसाठी मला माहीत नाही की जणांना समजतं की आम्ही काय दाखवतो. साक्ष त्याची छोटीशी भाग आहे. ते व्हिडिओला दाखवण्याचा दुसरा भाग काय आहे? तुमचं लक्ष कशावरती जायला पाहिजे? परमेश्वरावरती. काय तुम्हाला माहिती आहे, बरेचसे लोक जीवनभर हे नाही करू शकत. परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार करत राहतो, दुसरा चमत्कार मागतात. ते नाही की परमेश्वर पहिल्या चमत्कारामध्ये त्याला समजलं की लक्ष देण्यालायक कोण आहे? परमेश्वर. हा प्रभू, हा वाला हात उठला तर हा वाला कधी उठणार? हे बघा, वेडे माणूस. तो चमत्कार पहिल्यांदा कशासाठी झाला होता? लक्ष देण्यासाठी. की जणांना माहितीच आहे, मला माहीत नाही.
तर बरेचसे लोक चर्चमध्ये येतात, साक्ष ऐकतात, पास्टर जीवन नाही बदलणार. साक्ष ऐकून पण तुमचं लक्ष नाही गेलं. आता तुम्ही ऐकलं तो माणूस काय झाला, मरून जिवंत झाला. मला माहिती त्याचा अर्थ काय आहे. माणूस मरून जिवंत झाला, ह्या गोष्टीने पण कोणाचं लक्ष परमेश्वरावरती नाही गेला, कोणत्या गोष्टीने जाईल. त्यानंतर पण कोणी सांगेल की नाही पास्टर मी माझंच करणार आहे, तुम्ही तुमचं ठेवा, मी माझंच करणार आहे. नाही नाही नाही, परमेश्वर जास्त मला घरातले हवे आहेत, परमेश्वरापेक्षा जास्त मला नोकरी हवी आहे, परमेश्वर जास्त मला हे हवं आहे, परमेश्वर जास्त मला हे हवं आहे. व्हॉट? तो सगळ्या गोष्टी काय मेलेल्या माणसाला जिवंत करू शकतो? की जणांना माहिती आहे परमेश्वर चमत्कार करतो. का करतो? इकडे तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे. तुम्हाला माझ्या मनाने सांगतो, माझ्या मनाने काय नाही सांगत आहे, पुढच्या योजनामध्ये क्लिअर होईल. तुला परमेश्वर चमत्कार करत होता, मोशी लक्ष देत होता. आनंद येऊन बोला, बोला परमेश्वर चमत्कार करत होता, मोशी लक्ष देत होता. तुला परमेश्वर चमत्कार करत होता आणि मोशी लक्ष देत होता. विचार करा, मी चाकू आणि तुमच्या पोटामध्ये वाटू आणि सगळे लोक मला बघतील. किती वेळ लागेल या हॉलला खाली होण्यासाठी? पळून जातील ना. ते काय करायला लागतील? मला घाबरायला लागतील. हॅलो, जर मी म्हणाल तरी मारेन, तर तुम्ही मला घाबरणार किंवा बसून राहणार? लोक परमेश्वराचे चमत्कार बघून पण लोक परमेश्वराला घाबरत नाहीत. असे घाबरतील जो मारू शकतो, नाहीत घाबरत जेव्हा जो वाचवतो. बॉसची भीती त्यांच्या मनामध्ये आहे, आईची भीती आहे, सासूची भीती आहे, पण प्रभूचा नाही आहे. बोलो, जी सासू पाय तोडू शकते त्याच्या तिला तुम्ही घाबरता, त्या प्रभूशी नाही घाबरत जो तुमचे पाय जोडतो. मी सांगितलं या वचनावरती मी तासन तास प्रचार करू शकतो. कारण लोकांना माहीतच नाही की करायचं काय आहे. चमत्कार बघितलं तुमचं पूर्ण जीवन बदललं गेलं पाहिजे. बोला, परमेश्वराने झाडी जळवली, लक्ष मोशेने दिला. प्रेज द लॉर्ड. लक्षात राहील नक्की इथेपर्यंत आलात. पुढे जाऊया. बोला, परमेश्वराने चमत्कार केला, मोशेने लक्ष दिलं. चमत्कार करणं परमेश्वराचं काम आहे, लक्ष देणं आपलं काम आहे. विसरणार तर नाही. हॅलो, काय त्यांचं लक्ष कशावरती लागतं? क्रिकेट मॅचवरती असतं, कोणता नवीन पिक्चर रिलीज आहे त्याच्यावरती असतं, कोणाच्या काकाच्या मुलीच्या, ताईच्या, आत्तेच्या, मावशीची मुलाची लग्न आहे त्याच्यावरती असतं, गाय मिली, गायीने मुलं घातली, सगळ्यावरती लक्ष असतं. परमेश्वर सोडून सगळ्यांवरती लक्ष असतं. जेव्हा की त्यांच्याकडून त्यांना काहीच भेटणार नाही आहे. प्रेज द लॉर्ड. मिळणार कशाने? त्याच्यावरतीच लक्ष नाही आहे. नंतर बोलतात प्रभूंनी काही केलंच नाही. नंतर बोलतात प्रभू काहीतरी करेल, त्याची पद्धत बघून पाहिजे प्रभू काम कसं करतो. इकडे 16:13 योहान 16:13 योहान 16:13. पण जेव्हा तो अर्थ सत्याचा आत्मा येईल, तुम्हाला सगळे सत्याचे मार्ग दाखवेल. पण प्रश्न आहे कोणाला सांगेल? प्रश्न आहे की तो सत्याचा मार्ग कोणाला सांगेल? सिद्धांत आहे तिकडे. चला परत निर्गमन. आणि परमेश्वराच्या दूताने काटेरी झाडांच्या मध्ये आगीच्या रूपामध्ये त्याला दर्शन दिले आणि त्याने दृष्टी उठून बघितलं की झाडी जळत आहे पण भस्म नाही होत आहे. प्रेज द लॉर्ड. इकडेपर्यंत आलात. बोला, चमत्कार परमेश्वराने केला. आनंद घेऊन बोला, बोला परमेश्वराने चमत्कार केला, लक्ष मोशेने दिला. खूप तुम्ही लक्ष देऊ नये का? जी मेनची गोष्ट येत आहे ती आता येत आहे. 30 वचन. तेव्हा मोशेने सांगितलं की मी तिकडे जाऊन या मोठ्या आश्चर्याला बघणार, कारण झाडी का नाही जळत आहे. आपण कुठे नको जाऊ, सगळं मेंढरांना चरवणं बंद, आपण हे बघूया. सिंपल. लोक तर साक्षांच्या मध्ये चर सोडून निघून जातात. नाही, मोशे बुद्धिमान होता. मोशे काय चरवत होता? चला परत जाऊया पहिल्या वचनात. पहिल्या वचनामध्ये जाऊया. मोशे आपल्या सासरा
मित्रो नावाच्या याजकाच्या मेंढराला चरवत होता, परत सासऱ्याची मेंढरं जावई चरवत होता, ना की जावयाला सासरा चरवत होता. हॅलो. पण भारतामध्ये उलटच आहे. भारतामध्ये सासराच जावयाला चरवत असतो जीवनभर, आणि जावयाला वाटतं की सासऱ्याला मला चरवायला हवं. नाही. फर्स्ट ख्रिस्टने सांगितलं, जर तुम्ही घराचे जावई आहात, त्या घराला चालवणं तुमची जबाबदारी आहे, ना की सासऱ्याला जावयाचं घर चालवलं पाहिजे. बायबलमध्ये आहे. मोशे आपला सासरा मित्रो या जगाचे मेंढरांना चरवत असायचा. मोशे काय करत होता? रिकामी होता. हां, नाव सांगू बस, तुम्ही खूप बिझी आहे. हा पण आपल्या गावामध्ये बिझी होता. हा जोडणं फुकटचा माणूस होता. तुम्ही बिझी आहात, तुम्ही कोणतं मोठं काम केलात? काय तुम्हाला माहिती आहे, परमेश्वर बिझी लोकांनाच यूज करतो. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही बिझी, तुम्ही मला येऊन सांगितलं की मी बिझी आहे. माझ्या लोकांना काय माहिती आहे? योग्य कोंबडा भेटला. कारण परमेश्वर बिझी लोकांनाच वापरतो. त्यामुळे आजही एवढा बिझी आहे, 5 तरी पण माझ्या मागे पडले आहेत, कारण मी परमेश्वरला जाणतो. ते बिझी असतात, परमेश्वर त्यांनाच वापरतो. तर जेव्हा पुढच्या मी सांगेन तेव्हा नका सांगू की मला समजणार नाही, मला तुमच्याकडे जास्त समजते. मी खूप बिझी आहे, मला ठीक आहे तरी पण करा. पास्टरला समजत नाही म्हणून मला तुमच्यापेक्षा जास्त समजतं. जर तुम्ही बिझी नाही आहात तर परमेश्वर तुम्हाला काही सांगणार पण नाही. यासाठी बिझी राहा. शरीराला बोला बिझी राहा, काही करा, काहीतरी करा, खाली नका बसू. समजलं तुम्हाला? तर मोशे आपला सासरा मित्राच्या मेंढरांना चरवत होता. बोला की मोशे काहीतरी करत होता. बोला मोशे बिझी होता की नाही? तर तुम्ही बिझी आहात तर याचा अर्थ हा नाही की तुम्ही परमेश्वराचं काम नाही करणार. कधीच स्वतःच्या मनामध्ये नका टाकू. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांना जंगलाच्या पश्चिमेकडे होरे नावाच्या परमेश्वराच्या पर्वताकडे घेऊन गेला. नेक्स्ट, परमेश्वराच्या दूताने त्याला एका काटेरी झाडांच्या मागे आगीच्या रूपात त्याला दर्शन दिले. डोळ्यातून बघितले तर झाडी जळत होती, पण भस्म नाही होत होती. नेक्स्ट, तेव्हा मोशेने सांगितलं स्वतःशी. निर्णय कोणी घेतला? मोशेने. निर्णय कोणाला घ्यायचा आहे? तुम्हाला. कोणी मोशेवरती दबाव नाही टाकला, पण मोशे बुद्धिमान होता. एवढा मोठा चमत्कार बघून काही लोक भांडण होत असतं, सायकल बाजूला ठेवून उभे राहताना बघतात. चांगलं भांडण चालू आहे, काय आहे देशामध्ये? तर मोशेने सांगितलं, मी तिकडे जाऊन, कुठे जाऊन? चर्च घरामध्ये नाही येऊ शकता आमच्या, तिकडे जाऊन. मोशे पण हल्ला. बोला मोशे हल्ला. तिकडे गेला, तिकडे चमत्कार होत होता. काय लोक बोलतात, बस चर्च खूप लांब आहे, घरामध्ये नाही येऊ शकत. हे बघ, तिकडे चमत्कार होता, तिकडे निघून जा तुम्ही. प्रेज द लॉर्ड. तेव्हा हे लोक आहात काय? पूर्ण ख्रिस्तीपणा शिकू 3-4 वचनामध्ये, असं वाटतंय. वचनांची हीच सुंदरता आहे. प्रेज द लॉर्ड. यासाठी तुम्हाला बायबल कमी शिकवतो. गोव्याला जाऊ तर पूर्ण जीवन लागेल. आता मोशेने सांगितलं, मी तिकडे जाऊन मोठ्या आश्चर्याला बघेन. कशाला बघेन? म्हणजे पहिल्यांदाच त्याच्या डोक्यामध्ये ही गोष्ट काय होती? मोठी. त्याला छोटं नाही समजलं. तुम्ही परमेश्वराच्या कामानं छोटं नाही समजू शकत. जर कोणाचं डोकं दुखणं तरी गेलं असेल तरी मोठं काम आहे. ते. त्या मोशेने सांगितलं, मी तिकडे जाऊन या मोठ्या आश्चर्याला बघेन. त्याच्यात मध्ये उत्साह होता. वाव, काहीतरी माझ्या आसपास होत आहे. रोज मी मेंढराला चरवत असतो, आज काहीतरी वेगळं होत आहे, आज काहीतरी मोठं होत आहे, आज काहीतरी मजा येणार आहे. तेव्हा मोशेने सांगितलं, मी तिकडे जाऊन या मोठ्या आश्चर्याला बघणार आहे. ती झाडी का नाही जळत आहे? होतं खूप इम्पॉर्टंट. जेव्हा यहोवाने बघितलं की मोशे बघण्यासाठी येत आहे, तेव्हा परमेश्वराने झाडीच्या मधून त्याला आवाज दिला. जोपर्यंत तुम्ही परमेश्वरावरती लक्ष नाही देणार आहात, परमेश्वर तुमच्याशी बोलणार नाही आहे. लिहिलं आहे तिकडे, चुकीचं नाही शिकवत आहे. जेव्हा यहोवाने बघितलं की मोशे बघण्यासाठी येत आहे, परमेश्वराला समजलं की हा आता माझ्यावर काय देत आहे? लक्ष. आता योग्य वेळ आहे बोलण्याची. परमेश्वर तो नाही आहे, त्याच्यावर तुम्ही लक्ष नाही देणार आणि तो तुमच्यावरती बोलेल.
लिहिलं आहे तिकडे. जेव्हा योहाने बघितलं, म्हणजे परमेश्वर पण वाट बघत होता, बघू चमत्कार तर केला आहे मी, हा लक्ष देतो की नाही. याला बोलतात परमेश्वराची परीक्षा. बऱ्याचशा लोकांना माहीत नाही की परमेश्वराची परीक्षा काय असते. ही असते परमेश्वराची परीक्षा. परमेश्वराची परीक्षा गरिबी नाही आहे, आजार नाही आहे, ही आहे परमेश्वराची परीक्षा. जेव्हा परमेश्वर कोणाच्या जीवनामध्ये, जर तुमच्या जीवनामध्ये काहीतरी करतो, आता प्रश्न आहे की काय तुम्ही 24 तास त्याच्यावरती लक्ष देऊ शकता? काय तुम्ही ओळखता की ओ परमेश्वर तुमचं लक्ष मिळवू इच्छितो? तुम्ही बोलता प्रभू तुम्ही माझं लक्ष मिळवू इच्छिता, यासाठी तुम्ही हा चमत्कार केला, पूर्ण जीवनभर मी तुमच्यावरती लक्ष देईन. जेव्हा योहाने बघितलं, जेव्हा परमेश्वराने बघितलं, लिहिलं आहे जेव्हा योहाने बघितलं. परमेश्वर काय घेत होता? परीक्षा. तुम्हाला माहीत नाही, जेव्हा तुम्ही प्रत्येक संडे टायमावरती येता, प्रभू बोलतो याच्याशी मला बोलायचं आहे, मला नाही माहीत. तो वाट बघत आहे की पुढच्या दिवशी तुम्ही 4 संडे टायमावरती येऊ शकता, तो तुमच्याशी बोलण्याचं मन बनवणार आहे. त्याच्या तेवढ्या पद्धती आहेत. काही तुम्ही असणार प्रार्थनेमध्ये, तुम्ही प्रार्थना करत आहात, कोणत्या दिवशी तुम्ही असेल आराधनेमध्ये आराधना करून हात उठवत आहात, कोणत्या दिवशी होईल हे असू शकतं. प्रभू तुम्हाला सांगेल की 3 महिने चर्चमध्ये संडेला टाईमवर जायचं आहे, तर मी तुझ्याशी बोलेन. परमेश्वर असं करतो, मला माहीत आहे. ते कधी कधी मी लोकांना सांगतो की 1 महिना चर्चमध्ये टाईमवरती या. त्यांना माहीत आहे मी त्यांना काय सांगत आहे. जे परमेश्वराकडून ऐकू इच्छित होते त्यांना मी आत्ताच उत्तर दिलं आहे. परमेश्वर नाही बोलणार त्यांच्याशी जोपर्यंत तुमचं तो लक्ष नाही मिळवणार. प्रेज द लॉर्ड. आहात का? बोला परमेश्वर तेव्हाच बोलेल जेव्हा तुमचं लक्ष त्याच्यावरती असेल. आता तुम्हाला समजलं जी प्रार्थना मी तुम्हाला शिकवली, हे पवित्र आत्मा माझ्या जीवनामध्ये तुमच्या उपस्थितीसाठी तुम्ही काय देत आहात त्याला? लक्ष. काय देत आहात? लक्ष. तुम्हाला वाटू शकतं एक छोटीशी गोष्ट आहे, पण परमेश्वराला हेच हवं आहे. त्याने सांगितलं, हे माझ्या पुत्रा माझे वचन लक्ष देऊन ऐक. प्रभूला काय हवं आहे? तुमचं लक्ष. जसं बायकोला काय हवं आहे की नवरा तिला बघेल, अजून काय नको हवं आहे. परमेश्वराला काय हवं आहे? आपलं लक्ष. पण आव्हान हे आहे की फ्रीची गोष्ट पण लोक देत नाहीत. पैसे तर काच देतील जेव्हा ध्यान नाही देऊ शकतील. जेव्हा योहाने बघितलं की मोशे बघण्यासाठी येत आहे, धावत, तेव्हा जोपर्यंत पहिला जेव्हा नाही असेल तेव्हा नाही असेल. असं बोलतात, पास्टर आमच्याशी प्रभूने कधी बोलला नाही. कदाचित तुम्ही कधी प्रभूवरती लक्ष नाही दिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हॅलो. बोला. जेव्हा योहाने बघितलं की मोशे बघण्यासाठी धावत येत आहे, तेव्हा परमेश्वराने झाडीच्या मधून त्याला हाक मारली. म्हणजे कदाचित जे तुम्ही ऐकू इच्छिता ते त्याच साक्षीमध्ये आहे जे तुम्ही ऐकू इच्छिता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दिसून येत आहे तुम्हाला? आता पवित्र आत्मा त्याच चमत्काराने तुम्हाला उत्तर देईल. यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो की चर्चमध्ये जेव्हा संदेश चालू आहे तेव्हा पूर्ण लक्ष द्या, कारण संदेशापेक्षा त्या गोष्टी जास्त आहेत. जेव्हा संदेश चालू असतो तेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला सांगतो. हेच लिहिलं आहे तिकडे. जेव्हा योहाने बघितलं की मोशे येत आहे, तेव्हा परमेश्वराने त्याला झाडीच्या मधून आवाज दिला, हे मोशे, हे मोशे. आय लव्ह दिस. मला सगळ्यात जास्त चांगलं काय वाटतं माहिती आहे का? हे मोशे. मला सगळ्यात चांगलं हे मोशे. मला सगळ्यात चांगलं हे मोशे आहे. प्रभू तुम्ही मोशेचं नाव पण जाणता आणि माझं पण नाव जाणता. हालेलुया. सगळ्यात चांगलं काय आहे? हे मोशे. प्रभू आम्हाला सगळ्यांना तुम्ही जाणता.
नावाने जाणता. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामधला कोणीच तुमच्यासाठी अनोळखी नाही आहे. हालेलुया. आठवतो तेव्हा शौलाला प्रभू जेव्हा भेटला तेव्हा बोलला होता, हे शौला तू मला का सतवत आहेस. तर कधीच नका विचार करू की प्रभू तुम्हाला नाही जाणत. प्रभू तुम्हाला विसरला आहे. प्रभू नाही विसरला आहे, पण त्याचं काम करण्याची पद्धत नाही बदलणार आहे. पहिल्यांदा लक्ष कोणाला द्यावं लागेल? तुम्हाला. तो तुमच्यासाठी त्याच्या काम करण्याच्या पद्धतीनं नाही बदलणार आहे. तुमच्यावर तो किती पण प्रेम करत असेल, पण तो आपल्या काम करण्याच्या पद्धतीनं नाही बदलणार आहे. की तुम्हाला हे बुद्धिवान बनायचं आहे की तुम्हाला परमेश्वराच्या काम करण्याच्या पद्धतीनं समजायचं आहे की तो शेवटी काम कसं करतो. की जेव्हा योहाने बघितलं की मोशे बघण्यासाठी धावत येत आहे, मध्येच त्याला आवाज दिला की हे मोशे, हे मोशे. मोशेने सांगितलं, काय आज्ञा. प्रेज द लॉर्ड. मोशेने सांगितलं, आत्ता सांगा प्रभू करायचं काय आहे. जेव्हा परमेश्वर तुम्हाला आवाज देईल तेव्हा विचारा की करायचं काय आहे, आणि जे तो तुम्हाला करण्यासाठी सांगेल त्याला करा. आपल्या हातांना उठवा. परमेश्वराचा धन्यवाद द्या. ही जी प्रार्थना तुम्ही करताना छोटीशी खूप इम्पॉर्टंट आहे. बोला, परमेश्वर धन्यवाद माझ्या जीवनामध्ये तुमच्या सेवकाईसाठी. धन्यवाद पवित्र आत्म्यासाठी. धन्यवाद मला नावाने बोलवण्यासाठी, माझ्यावरती प्रेम करण्यासाठी, मला आपल्या पद्धती दाखवण्यासाठी. हो धन्यवाद प्रभू. मी आभारी आहे. मी आभारी आहे. ओ प्रिय पवित्र आत्मा, ओ प्रिय पवित्र आत्मा, मी तुमच्यावरती प्रेम करतो. मी आपल्या जीवनामध्ये तुमचा सन्मान करतो. मी धन्य आहे की तुम्ही माझ्या जीवनामध्ये आहात. ओ माझे सहाय्यक करता, ओ माझ्या मदत करता, ओ माझा वकील, ओ माझे मध्यस्थ, ओ माझ्या परमेश्वरा, ओ माझा स्टँड बाय, ओ माझ्या परामर्शदाता. मी आशिषित आहे की तुम्ही माझ्या जीवनामध्ये आहात. मी तुमच्यावरती प्रेम करतो. मी तुमचा धन्यवाद देतो कायम माझ्यासोबत राहण्यासाठी, मला विजयापेक्षा मोठा बनवण्यासाठी. मी कधीच एकटा नाही आहे, कारण तुम्ही कायम माझ्यासोबत आहात. मी कधीच एकटा नाही आहे, कारण तुम्ही कायम माझ्यासोबत आहात. हो, मी तुमचा सन्मान करतो. मी तुमचा सन्मान करतो माझ्या जीवनामध्ये. प्रभू येशूच्या नावामध्ये आमीन. वा, ओरडू शकता महिमा, महिमा. बाकीचे लोक आपली भेट, आपले पार्टनरशिप, आपला दशमांश. प्रार्थना करेंगे, हम अपने हाथों को उठा सकते. प्रार्थना करणार आहोत आपण आपल्या हातांना उठवू शकता. धन्यवाद परमेश्वर तुझ्या दयेसाठी, करुण्यासाठी, प्रेमासाठी. धन्यवाद, 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 धन्यवाद. ही संधी देण्यासाठी की आम्ही आमचे भेट, आपली दशमांश, आपली पार्टनरशिप घेऊन येऊ शकू. जसं आम्ही दिलेलं आहे याची वाढलेली फळं आमच्यापर्यंत वेगाने येतात प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आम्हाला कोणत्याही चांगल्या गोष्टीची कमी नाही होणार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ओ धन्यवाद, 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 धन्यवाद. ओ धन्यवाद देतो. आम्ही या भेटींवरती तुमच्या आशिषांचं आव्हान करतो, राज्याच्या वाढीसाठी, राज्याच्या विस्तारासाठी. प्रभू येशूच्या नावामध्ये आमीन. पडू शकता महिमा. जर तुम्ही कधी उद्धार ग्रहण नाही केला आहात, जर तुम्ही कधी ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये ग्रहण नाही केला आहात, तुम्ही कधीच ख्रिस्ताच्या या जीवनाचा अनुभव कधी घेतला नाही ज्याच्याबद्दल मी बोलत आहे, हा तुमचा क्षण आहे. या शब्दांना बोला, बोला की हे प्रभू परमेश्वरा, मी विश्वास करतो प्रभू येशूमध्ये, परमेश्वराच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की तो मेला मला वाचवण्यासाठी. मी विश्वास करतो परमेश्वराने त्यांना मेल्यातून जिवंत केले आणि ते आज जिवंत आहेत. मी माझ्या तोंडाने घोषणा करतो की येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचे प्रभू आहेत आजच्या दिवसापासून, आणि त्यांच्यामधल्या माझ्या विश्वासाद्वारे मी ग्रहण करतो अनंत जीवन
माझ्या हृदयामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये. धन्यवाद प्रभू, माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी. आता माझ्याकडे अनंत जीवन आहे. आता मी एक परमेश्वराचे मूल आहे. मी एक नवीन जन्मलो आहे. धन्यवाद प्रभू. जर तुम्ही आता या प्रार्थनेला बोलला होता फास्टर क्रिस सोबत, अभिनंदन. परमेश्वराच्या कुटुंबामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही उभे राहू, परमेश्वराचा धन्यवाद देऊ. परमपित्याचे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह, पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्यासोबत कायमसाठी बनून राहणार आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये आमीन. निश्चितच बाले आणि करुणा कायमसाठी माझ्या जीवनामध्ये निवास करेल आणि मी कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करेल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन. तुला आनंद करा, वचन काम करतं. थँक्यू. मंगोलिया से 33 वर्षीय गंगोटा के लिए जीवन 10 साल से भी ऊपर पीड़ा से भरा हुआ था. उन्हें कलेजे की एक बीमारी हो गई थी. इसके साथ साथ उनकी तीली में सूजन आ गई थी. उनकी अन्न प्रणाली की वाहिकाएं फैली हुई थी. उनकी अग्नाशय और पित्ताशय की थैली में सूजन आ गया था. उनके हृदय में जटिल परेशानी हो गई थी, जिस कारण उनका शरीर कमजोर होते जा रहा था. उन्हें चलने फिरने में परेशानी होने लगी. जी मचलना, बार बार उल्टियां आना, खून की सप्लाई में कमी होना, चलने फिरने में परेशानी होना और हर दिन के सामान्य काम करने में परेशानी होना, ये सारी चीज़ें उनके साथ होने लगी. हर किस्म का इलाज उन पर असर नहीं कर रहा था. इस समय वो आशा कर रही थी एक दैवीय चमत्कार की, और तब उन्होंने हीलिंग स्ट्रीम लाइव हीलिंग सर्विस पास्टर क्रिस के साथ प्रोग्राम के बारे में सुना और अपने आप को रजिस्टर किया. और तभी उन्होंने परमेश्वर की दैवीय सामर्थ का अनुभव किया जब परमेश्वर पास्टर क्रिस ने उनके लिए प्रार्थना किया. गंटोगा, मंगोलिया से, ये तुम्हारा क्षण है और तुम चंगी हो गई हो हर दुर्बलता से. तुम चंगी हो गई हो. गंगोटा, तुम चंगी हो गई हो प्रभु यीशु के नाम में. दुर्बलता की वो आत्मा तुम्हें छोड़ रही, अभी तुम चंगी हो, ये हो गया है. इस दैवीय अनुभव के कारण गंगोटा का जीवन हमेशा के लिए बदल गया, जैसे उन्होंने तुरंत अपनी बीमारियों से छुटकारा पाया. आइए उनकी कहानी उनसे सुने. मेरा नाम गंटोगा है. मैं मंगोलिया से हूँ. मैं 33 साल की हूँ. मेरी सेहत जंगल सभा से पहले बहुत ख़राब थी. 2012 में मुझे वायरल हेपेटाइटिस हुआ था और उसके बाद मुझे सिरोसिस हो गया था कलेजे में, और ये स्टेज 4 की बीमारी थी, और इसके कारण मेरे अंदरूनी अंगों में ये बीमारी फैल गई थी. मेरी तीली में सूजन आ गया था. मेरी अन्न प्रणाली की वाहिकाओं में सूजन आ गया था, वो फैल गई थी. मेरी अग्नाशय और पित्ताशय की थैली में भी सूजन आ गया था, और मेरे हृदय में बहुत सारी परेशानी हो गई, जिस कारण खून की सप्लाई कमज़ोर हो गई थी. मेरा शरीर कमज़ोर हो गया. मैंने तुरंत हीलिंग स्ट्रीम में अपने को रजिस्टर किया. जब मैंने अपने आप को स्क्रीन पे देखा, मैं बहुत उत्साहित थी, और पास्टर क्रिस ने मेरे लिए प्रार्थना की. उन्हें कहा, गंगोटा, मंगोलिया से तुम चंगी हो, तुम चंगी हो. और मैं आनंद से भर गई. मुझे हॉस्पिटल से तुरंत छोड़ दिया गया. तो उस प्रार्थना के बाद मैं पहले बिस्तर से उठ भी नहीं पाती थी, पर अब मैं एक सामान्य व्यक्ति की तरह चल पाती हूँ. परमेश्वर के साथ कुछ भी असंभव नहीं है. मैं पास्टर क्रिस से बहुत आभारी हूँ. धन्यवाद मेरे लिए प्रार्थना करने के लिए. अधिक जानकारी के लिए स्क्रीन पर दिखाए गए नंबर पर संपर्क करें या रजिस्टर करें.